बऱ्याचदा बघा, काही जणांकडे पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, अगदी आपल्याला त्यांच्यासारखंच व्हावंसं वाटतं. ते लोक त्यांच्या त्यांच्या स्टेजवरती खूप यशस्वी आहेत असं आपल्याला वाटतं. मग एखादी व्यक्ती जी आहे ती गृहिणी असोत, किंवा एखादा व्यक्ती एक कॉलेजमधला विद्यार्थी असू देत, किंवा एखादा एक बिझनेसमॅन असू देत, किंवा एक व्यावसायिका असू देत, अगदी कोणत्याही क्षेत्रातला हा व्यक्ती असू दे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनात उगाचच असा एक विचार येऊन जातो की बापरे, किती छान व्यक्तिमत्व आहे, किती यशस्वी आहेत हे, आणि मलाही यांच्यासारखंच व्हायचंय. मग अशा लोकांच्या ज्या सवयी असतात त्या कोणत्या असतात, ज्या आपण आपल्या जीवनामध्ये आणल्यानंतर आपलंही व्यक्तिमत्व अगदी त्यांच्यासारखं व्हायला मदत होईल, तेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीची पहिली सवय आहे की स्वतःला सतत मेंटली आणि फिजिकली चॅलेंज करत राहायचं. स्वतःला सतत विचारायचं की आज दिवसभरामध्ये मी अशी कोणती कामं केली आहेत ज्यामुळे माझी मानसिक अवस्था खूप छान राहणार आहे आणि माझं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा खूप चांगलं राहणार आहे. मग घरकाम असेलच, त्याचबरोबर मी व्यायाम केला का, किंवा जर आपण मानसिकतेचा विचार केला तर मी एखादं पुस्तक वाचलं का, किंवा वाचलेल्या पुस्तकामधून मी काय शिकले, आज मी कोणाबद्दल चांगला विचार केला का, आज मी प्रार्थना केली का, आज मी फक्त 5 मिनिटांसाठी का होईना ध्यान केलं का. किंवा बऱ्याचदा बघा, आपल्यासोबत एखादी नकारात्मक घटना घडते, मग त्या घटनेचा सतत आपण विचार करत राहतो आणि आपल्याला फार मानसिक त्रास होतो. पण मग त्या घटनेचा सकारात्मक विचार आपण करतो का? कोणतीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्याला 2 बाजू असतात. आपण पाहतो ती एक बाजू आणि आपण पाहत नाही ती एक बाजू. जेव्हा आपण एखाद्या घटनेच्या दोन्ही बाजू पाहतो त्यावेळेला आपल्याला अजिबात त्रास होत नाही. म्हणजे बऱ्याचदा बघा, समोरचा व्यक्ती माझ्यासोबत असा का वागला, जेव्हा असं आपल्याला वाटतं त्यावेळेला त्या व्यक्तीचा अभ्यास जेव्हा आपण करायला सुरुवात करतो, आपल्या मानसिकतेवरती आपण काम करणं म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीकडून मला त्रास झालाय ना, मग कदाचित ती व्यक्ती मग काय काय करते, ती व्यक्ती कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे, ती व्यक्ती असं का वागली असेल, कदाचित त्या व्यक्तीची ताकद कमी पडत असेल, मुद्दा समजावून घेण्याची ताकद कमी पडत असेल, किंवा ती व्यक्ती दुःखी असेल, किंवा जे काही असेल ते. एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा विचार करायला लागतो ना, त्यावेळेला ती व्यक्ती असंच का वागली, हा जो त्रास होतो ना, तो त्रास कमी होतो. आणि मग आपोआपच आपलं व्यक्तिमत्व जे आहे, किंवा आपली विचार करण्याची जी पद्धत आहे ती उत्तम व्हायला सुरुवात होते. गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही, आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास जर झाला नाही तर मग त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती, आपल्या तब्येतीवरती, आपल्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवरती, आपल्या चेहऱ्याच्या ग्लोवरती अजिबात होत नाही. त्याच्यामुळे सतत स्वतःला मेंटली आणि फिजिकली चॅलेंज करत राहायचं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, आपल्या शरीराची योग्य ती हालचाल होईल, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहायच्या, ऐकत राहायच्या, लिहित राहायच्या, जेणेकरून एखाद्या नकारात्मक परिस्थितीचा दोन्ही बाजूने विचार करण्यामध्ये आपण समर्थ ठरू शकू आणि एखाद्या घटनेचा आपल्या व्यक्तिमत्वावरती अजिबातच परिणाम होणार नाही. दुसरी सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञता. सतत आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायचं. आपल्या आयुष्यातली आपली नाती, आपले मित्रमैत्रिणी, त्याचबरोबर आपण जे काम करतोय त्या कामाबद्दल आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण ते काम करता येतंय आपल्याला. आपलं इतकं सुंदर शरीर जे व्यवस्थित धडधाकट आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. बऱ्याचदा आपण आपल्या शरीराचा खूप गैरफायदा घेतो, त्याला कसंही राबवून घेतो. आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आपण विचार करत नाही. आपण स्वतःला भावनिक दृष्ट्या खूप त्रास देतो. त्यामुळे स्वतःची माफी मागणं आणि स्वतःच्या प्रत्येक अवयवाबद्दल कृतज्ञ राहणं, प्रत्येक नात्याबद्दल कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे. जे काही यशस्वी लोक असतात ते त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतात. आणि तुम्हाला जे लोक खूप यशस्वी आहेत असं वाटतात त्यांचं निरीक्षण करून बघा.
त्यांच्याकडे काय काय आहे याचा खूप आदर भावनेने विचार करत असतात, कृतज्ञ राहत असतात. आणि आपल्याकडून बऱ्याचदा काय होतं की माझ्याकडे काय नाहीये बाबा, त्याच्याकडेच आपलं लक्ष जातं आणि आपण तेच 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 बोलत राहतो की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. आणि मग जे आपल्याकडे नाहीये, आपण जे नाही 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 म्हणतोय तेच वाढत जाते. त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करत आपण राहिलो तर मग जे आपल्याकडे नाहीये ते सुद्धा आपल्याला आपोआपच मिळायला सुरुवात होईल. आपले आई वडील असतील, आपले सासू सासरे असतील, आपला नवरा असेल, आपली मुलं असतील, आपली भावंड असतील, प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं. एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला एखादा आनंद मिळालेला असेल तर त्या आनंदासाठी त्या व्यक्तीप्रती कृतज्ञ राहायचंय. जर कोणी आपल्याला वेळ दिला असेल, जर कोणी आपल्याला एखादं गिफ्ट दिलं असेल, अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत कृतज्ञता व्यक्त करायची. आणि ही सवय आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये लावून घेतलीच पाहिजे. आपल्याला कोण मदत करतंय, आपल्याला कोण उत्तम सल्ले देतंय, आपल्याला कोणामुळे आनंद मिळतोय, कोणासोबत बोलल्यावर आपल्याला खूप छान वाटतंय, अगदी त्या सगळ्या लोकांची कोणाचे व्हिडिओज पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतंय, कोणता मूव्ही पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. ज्या ज्या गोष्टीमधून आपल्याला आनंद मिळतोय, आपली मदत होती आहे, त्या प्रत्येक वस्तूप्रती, प्रत्येक व्यक्तीप्रती रोजच्या रोज कृतज्ञता व्यक्त करत राहायचं. तिसरी सवय म्हणजे ध्येय प्राप्त करून घेणे. आपल्याला आयुष्यामध्ये काय हवंय याबद्दल तर आपण क्लिअर असतोच, पण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पावलं उचलतोय का याचं परीक्षण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. छोटे छोटे ध्येय असतात, ते रोजच्या रोज आपल्याला प्राप्त केले पाहिजेत किंवा त्या ध्येयांपर्यंत आपल्याला आपली पावलं जी आहेत ती रोजच्या रोज उचलली पाहिजेत. रोजच्या रोज आपल्याला पुढं 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 सरकता आलं पाहिजे. अगदी आजच्या आजच उठून आपल्याला इथून इथे जायचं नाहीये, पण इथून इथे जाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो तर सुरुवात केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून, इथे जाण्याच्या दृष्टिकोनातून तर आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे की इथून आज मला इथं यायचंय, मग इथे यायचंय, मग इथं यायचंय. आणि हे रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे, कारण फास्ट यशस्वी होण्यापेक्षा कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. अगदी एक दोन पावलं रोजच्या रोज उचलणं खूप गरजेचं आहे आणि तिथे आपण कमी पडतो. जेव्हा आपण रोजच्या रोज आपल्या ध्येयप्राप्तीकडे जाण्यासाठी काहीतरी पावलं उचलतो त्यावेळेला आपण काहीतरी शिकत असतो आणि ते शिकत असताना आपोआपच आपलं व्यक्तिमत्व सुधारत जातं. एक गोष्ट ठरवून ठेवायची की मला सकाळी उठायचं आहे, उठल्या उठल्या मला ध्यान प्राणायाम करायचं आहे, मला व्यायाम करायचा आहे आणि दिवसभरामध्ये मला काय काय करायचंय त्याचं मला प्लॅनिंग करून ठेवायचं आहे आणि मगच माझ्या दिवसाला सुरुवात होणार. आणि मग दिवसाच्या शेवटी पुन्हा एकदा शांततेमध्ये बसून विचार करायचा की आज दिवसभर आपण काय काय केलं, आज आपल्यासोबत काय काय घडलेलं आहे, आपण काय काय केलेलं आहे, आपण वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे की नाही, आपण किती गोष्टी साध्य केलेल्या आहेत. आणि मग त्यात जर काही चुका झाल्या असतील तर या चुका दुसऱ्या दिवशी मी करणार नाही असं स्वतःला विश्वासात घ्यायचं, स्वतःला वचन द्यायचं आणि मग आजच्या दिवसाचा शेवट करायचा. म्हणजे अगदी विचारपूर्वक आपलं जे रोजचं आयुष्य आहे ते जगायचं. आपण उठतो आणि काहीही करतो, आपण अजिबात स्वतःच्या रुटीनला सिरियसली घेत नाही. आपण काय करतोय, कसे करतोय, आपला वेळ कुठे वाया जातोय, आपल्याला जे हवंय त्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे करतोय का, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवण्यासाठी आपण काय करतोय का. अगदी काहीच ध्येय नसेल पण तरी देखील आपलं व्यक्तिमत्व छान असावं हे तर सगळ्यांचं स्वप्न असू शकतं ना, मग ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करतोय का याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टी रोजच्या रोज करत राहिल्या पाहिजेत. त्याचबरोबर वेळेचं योग्य नियोजन, कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करायची आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण आपलं जर वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल ना तर आपल्या सोबतच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो. आपल्याला तर होतोच पण आपल्या सोबतच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो. वेळेचं नियोजन म्हणजे काय तर कोणतं काम कधी करावं आणि कोणत्या कामाला कधी किती वेळ दिला पाहिजे याचं योग्य ज्ञान असणं म्हणजे वेळेचं नियोजन असं मला वाटतं. सुरुवातीला मला कोणतं काम करायचं आहे आणि शेवटी मला कोणती कामं करायची आहेत ते देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे.
नाहीतर आपण काय करतो, जी कामं महत्वाची नाहीये तीच आधी करत बसतो आणि जी अत्यंत महत्वाची कामं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग ती कामं जर आपली झाली नाहीत तर मग आपली चिडचिड होते, आपला रागराग होतो. त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच प्रायोरिटी लिस्ट जी असते ना ती सेट करणं खूप गरजेचं आहे. कामांचा प्राधान्यक्रम रोजच्या रोज आपण ठरवला पाहिजे आणि त्या पद्धतीने विचारपूर्वक आपण कृती केली पाहिजे. चौथी सवय म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट. रोजच्या रोज आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे. मग ती दिसण्यामध्ये असोत, आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये असोत, आपल्या वागण्याच्या पद्धतीमध्ये असोत, आपल्या कामांमध्ये असोत, आपल्या वेळेच्या नियोजनामध्ये असोत, अगदी रोजच्या रोज आपल्याला आपल्या लहान लहान गोष्टींमध्ये सुधारणा करत जायचं आहे. आपल्या वेशभूषेचा विचार करायला हवा. समाजामध्ये वावरणं ही सुद्धा एक कलाच आहे, ती शिकली पाहिजे. नाती सांभाळण्याची कला असेल, व्यक्तिमत्व सुधारण्याची सुद्धा एक कला असते. जे सुधारण्यासाठी काय काय केलं पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. आपली तब्येतीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय प्रयत्न करतोय का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपला दृष्टिकोन सर्वांगीण बाजूने आपल्याला मोठा करायचा आहे, ती सुद्धा एक कला आहे. आपल्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा आपल्याला रोजच्या रोज बदल करता आला पाहिजे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीकडे पाहताना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय हे खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा त्याच गोष्टीकडे आपण 2 दृष्टिकोनातून पाहतो ना, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तर सुधारणा होतेच, पण तो जो प्रॉब्लेम असतो ना तो असं सॉल्व्ह होऊन जातो. आपल्याला कोणताही मानसिक त्रास होत नाही आणि त्याच्या मुळापर्यंत आपण जातो. नाही तर मग काय होतं की एखादी जुनी पुराणी गोष्ट आपण मनात धरून बसतो आणि त्याच पद्धतीने आपण वर्षानुवर्षे वागत जातो आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूची जी नाती आहेत ती बिघडतात. कारण आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट फिट बसलेली असते. कधीतरी वर्षांपूर्वी, 2-3 वर्षांपूर्वी ती गोष्ट घडलेली असते आणि कुठेतरी पुढे जाऊन आपण आपल्याकडून ते बाहेर पडतं आणि मग त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती होतो. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट घडते, आज घडली आहे ना ती गोष्ट, मग त्या गोष्टीवरती सर्व दृष्टिकोनातून विचार करायचा आणि त्यातून बाहेर पडायचं. स्पष्ट बोलून टाकायचं, तिथल्या तिथं तो विषय मिटवून टाकायचा. पुढे 2 दिवसांनी 3 दिवसांनी एखादी गोष्ट डोक्यामध्ये ठेवण्याचा काही अर्थ नसतो. नाही तर मग त्याचा सुद्धा परिणाम आजूबाजूच्या लोकांवरती, आपल्या नातेसंबंधांवरती होत जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपली जी सेल्फ इम्प्रूव्हमेंट असते, आपला जो व्यक्तिगत विकास असतो तो होत असतो आणि तो करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अगदी घरापासून, नातेसंबंधांपासून ते आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या सगळ्या ठिकाणी वावरत असताना आपल्याला स्वतःमध्ये सतत बदल घडवण्याची खूप गरज आहे. आणि हे बदल घडवणे, हे चांगले बदल घडवणे केव्हा शक्य होतं माहितीये? जेव्हा आपण जुन्या गोष्टी ज्या आहेत किंवा जेव्हा आपण घडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथल्या तिथे स्पष्ट बोलून सोडून देतो. तेच आपण डोक्यात ठेवून पुढचा जीवन प्रवास चालू ठेवत नाही. एखादी गोष्ट शिकायची आहे, पटकन शिकून घ्यायची. एखादी गोष्ट आवडलेली नाहीये, पटकन बोलून टाकायचं की नाही आवडलं आणि तिथून पुढे जायचं. अजिबात जीवनामध्ये एकाच ठिकाणी स्टक व्हायचं नाही. जे खूप यशस्वी लोक असतात ना ते कधीच एका ठिकाणी स्टक झालेले नसतात. ते पुढे 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 चालत असतात. जिथल्या तिथे बोलून गोष्टी मागे सोडत असतात आणि नवीन नवीन गोष्टी कॅच करत 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 पुढचा प्रवास त्यांचा चालू असतो. आणि आपल्याला सुद्धा तेच करायचंय. या नंतरची सवय म्हणजे वाचन. त्या सवयीमुळे आपली जी विचार करण्याची एक कक्षा आहे ना ती खूप रुंदावते, ती खूप वाढते. आपल्या शब्दांचा, ज्ञानाचा साठा देखील वाढतो. प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक नात्याकडे, प्रत्येक घटनेकडे, समाजामधल्या प्रत्येक घटनेला, घटकाला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो रुंदावतो. निरीक्षण करण्याची एक शक्ती असते, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करण्याची एक शक्ती असते, ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच रोजच्या जीवनामध्ये वाचन करणं खूप जास्त गरजेचं आहे. जे काही यशस्वी लोक असतात ते सतत काही ना काहीतरी वाचत असतात, शिकत असतात. जे समोर येईल ते सतत चांगलं वाचण्याची जी सवय आहे ती आपल्याला स्वतःला लावून घेतली पाहिजे. आणि जे आपण वाचतोय ते अंमलात सुद्धा आणण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. पेपर असेल, एखादा चांगला ग्रुप असेल, बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगले चांगले लेख आपल्याला वाचायला मिळतात.
ते वाचले पाहिजेत, कादंबऱ्या वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत, मॅगझिन्स, पेपर, जे समोर दिसल ते रोजच्या रोज आपल्याला वाचलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे. आपला दृष्टिकोन जो आहे तो वाढवला पाहिजे. आपली निरीक्षण शक्ती आहे ती सुद्धा आपल्याला वाढवली पाहिजे आणि ती वाचनामुळेच वाढणार आहे. यानंतरची सवय म्हणजे आराम करणे. कामच सर्व काही आहे आणि मी फक्त कामच करत राहणार, हा जो आपला विचार आहे ना तो कुठेतरी आपल्याला आता बदलला पाहिजे. घरातलं काम असेल मी भरपूर घरातलं काम करणार, ऑफिसचं काम असेल मी तासन तास तेच करत बसणार, हा जो आपला अट्टहास असतो ना, ह्यामधून आपण थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. दिवसामधला किंवा आठवड्यामधला काही काळ असा असायला पाहिजे जिथे आपण काहीच करत नाहीये, फक्त शांत आपण बसून राहिलोय. आणि कदाचित यालाच मेडिटेशन म्हणतात, की फक्त शांत बसून राहायचं आणि जी काही शक्ती आपण घालवलेली आहे, जी काही एनर्जी आपली बाहेर पडलेली आहे ती पुन्हा आपल्याकडे अट्रॅक्ट करायची. त्यासाठी आपल्याला शांत बसून राहिलं पाहिजे, काहीच न करता. आयुष्य जगायचंच नाही, रोजचा दिवस फक्त काम करण्यात घालवायचं, असं करायचं नाही. जेव्हा आपण यशस्वी लोकांकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते लोक त्यांचं काम पूर्ण करून त्यांचं जे जीवन आहे ते सुद्धा जगतायत. ते तासन तास फक्त कामालाच धरून बसलेले नाहीयेत. एखादी नवी गोष्ट शिकणे असेल किंवा स्वतःचे छंद पाळणे असेल किंवा घरातून बाहेर पडणे असेल, आपली जी थॉट प्रोसेस आहे ना ती बदलतच नाही. आपण तासन तास कामच करत राहतोय आणि दुसरा काहीतरी विचार करावा असं आपण काहीच विचार करत नाहीये. सतत काम करत राहणे, सतत कामाचाच विचार करणे. मग ह्यामुळे काय होतं की समाजामध्ये कसं वावरायचं हेच आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण आपल्या कामामधून थोडंसं बाहेर पडून आपण काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करू किंवा शांत बसून राहू, गोष्टींचं निरीक्षण करू, आराम करू, त्यावेळेला कुठंतरी आपली जी गेलेली एनर्जी आहे ती परत येते. आणि जेव्हा आपण एनर्जीने भरपूर असतो, ऊर्जेने भरपूर असतो, त्यावेळेला सहसा आपल्याकडून चुका होत नाहीत. नेहमी आपण जेव्हा उत्साहामध्ये असतो, आनंदामध्ये असतो, त्यावेळेला आपल्या भोवती सुद्धा आनंदाचेच व्हायब्रेशन्स असतात आणि आपलं जीवन सुद्धा आपोआपच आनंदमयी होत जातं. आपल्या स्वतःची काळजी घेणे, आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे, प्रत्येकाला योग्य तो वेळ देणं, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये बाहेर पडणं, हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आणि हे करायचं आपण विसरलो. जेव्हा आपण बाहेर पडतो, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतो, तेव्हा एक वेगळंच प्रोत्साहन आपल्याला मिळतं. जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो तेव्हा देखील आपल्याला प्रोत्साहन मिळतं. मग दिवसातला थोडा वेळ असू देत किंवा आठवड्यातला थोडा वेळ असू देत, शांत बसून राहणे, आपला वेळ चांगल्या लोकांमध्ये घालवणे, हे करता आलं पाहिजे. आणि हेच आपण करत नाही. आपण कामामध्ये स्वतःला गुरफटून घेतो आणि मग यामुळे आपलं आयुष्य थांबतं. आपण कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. जीवन कसं असावं, प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करावं, प्रत्येक गोष्ट फील करून घ्यावी, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा आणि तो आनंद घेत 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 आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. आणि हीच सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःला वेळ देतो, इतरांना वेळ देतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांना वेळ देतो, त्यावेळेला डिप्रेशन किंवा ओव्हर थिंकिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये राहत नाहीत असं मला वाटतं. त्यानंतरची सवय सगळ्यात महत्त्वाची आणि सतत सगळ्यांकडून ऐकायला मिळणारी म्हणजे सकारात्मक राहणे. आता सकारात्मक राहायचं म्हणजे काय, नकारात्मकता आपल्याला रोज फेस करावीच लागते आणि ती आपण आहोत तोपर्यंत फेस करावीच लागणार आहे. पण मग सकारात्मक राहायचं म्हणजे काय, तर सकारात्मक लोकांशी, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी स्वतःला कनेक्टेड ठेवायचं. जिथून आपल्याला सकारात्मकता मिळते, आनंद मिळतोय, तिथे सतत कनेक्ट राहायचं. मग ती प्रार्थना असू देत, ते लोक असू देत, ते वेगवेगळे ग्रुप्स असू देत, ते वाचन असू देत, ते लिखाण असू दे, काहीही असू देत. जिथे गेल्यानंतर किंवा ज्या लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतंय, सकारात्मक वाटतंय, आपण वेगळं काहीतरी बोलतोय, आपण वेगळं काहीतरी जाणून घेतोय, त्या लोकांशी स्वतःला कनेक्टेड ठेवायचं, त्या वस्तूंशी स्वतःला कनेक्टेड ठेवायचं. यानंतरची सवय म्हणजे अपयश स्वीकारणं. एखादी गोष्ट जर आपण करायला घेतली आणि त्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं तर तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मी कशी करू शकते
याचा विचार करायचा, ना की मला माझ्यासोबत असं का झालं, मी का अपयशी ठरले, हाच विचार करून स्वतःचं खच्चीकरण करून घ्यायचं. यश आणि अपयश दोन्हीही गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत. यशामध्ये टिकून कसं राहायचं आणि अपयशामधून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. अपयश हे आयुष्य नाहीये, ते आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. हे समजून घेणं, हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला अपयश आलं तर मग तिथेच न थांबून राहता तिथून पुढे कसं जायचं याचा विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये केव्हा येते, जेव्हा आपण अपयशाचा स्वीकार करतो. कारण जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हाच आपण आता पुढे काय करायचं ह्या विचाराच्या मागे लागतो. ह्या सगळ्या लहान लहान सवयी आहेतच, याच बरोबर आणखीन भरपूर सवयी आहेत ज्या आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये लावून घेतल्या पाहिजेत. त्या हळूहळू प्रत्येक व्हिडिओमधून मी तुमच्या समोर मांडणार आहे. हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद, खूप कृतज्ञता. लवकरच अशाच एका आणखीन नवीन सवयींसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.